Namaste everyone. This is a new video about writing skill. It is appeal writing. तर अपील म्हणजे काय? इट इज अ रिक्वेस्ट ऑर प्लीड. रिक्वेस्ट म्हणजे काय? एखादी विनंती केलेली आहे, किंवा प्लीड म्हणजे याचना केलेली आहे, किंवा भावनिक आवाहन असंच आपण म्हणतो मराठीत, त्याला म्हणायचं अपील. यालाच आपण पॉम्पलेट पण म्हणतो. पॉम्पलेट जसं असतं ना, छोटं एखादा व्यवसाय सुरू केलेला असतो, एखादी गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची असते, मग पेपरमध्ये आपण ते पॉम्पलेट दिले जातात. पत्रक म्हणतात, हस्तपत्रक म्हणतात. या पद्धतीने आपल्याला ते राईट करायचं आहे. तर हे 4 मार्क्ससाठी आहे. 12th बोर्ड, SSC, सॉरी HSC म्हणजेच 12th बोर्ड, आणि स्टेट बोर्डला आहे, स्टेट बोर्डला आहे. त्याचं फॉर्मॅट काय? तर एक बॉक्स करायचा आहे आपल्याला, आणि करताना काय करायचं? यूज लेस वर्ड्स. शब्द कमी वापरायचे. कमी शब्दात जास्तीत जास्त मेसेज आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचा असतो. यामध्ये आपल्याला स्लोगन्स, कोटेशन्स, फ्रेजेस याचा वापर करता येतो. शॉर्ट सेंटेन्सेस यूज करता येतात. त्यानंतर अट्रॅक्टिव्ह टायटल आपल्याला द्यावं लागतं, तरच रीडर काय करतात? सगळं वाचतात. जर आपण टायटल अट्रॅक्टिव्ह दिलं नाही तर ते लोकांना वाचायला सुद्धा कंटाळवाणं होतं. तर पॉम्पलेट आलेलं असतं, तर त्यामध्ये आपण बोल्ड लेटरमध्ये काही गोष्टी बघतो, काही फेंट अक्षरात असतात, काही मोठ्या अक्षरात, फॉन्ट चेंज केलेला असतो. असे थोडेसे काही पॉम्पलेट्स घरी जे असतात, किंवा पेपरमध्ये काही ॲडव्हर्टाईज येतात अशा बॉक्समध्ये, त्या थोड्या बघितल्या ना की आपल्याला लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने हे तयार करायचं आहे. आपण खूप पॉम्पलेट वाचलेले असतात, पण तेच म्हणजे लिहायच्या दृष्टिकोनातनं आपण त्याकडे बघितलेलं नसतं. म्हणून सध्या काय करायचं? जे पेपरला येतील ना तर ते बघत राहा. आता सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट कोणते असतात? तर पॉम्पलेट कशासाठी असतात? पॅम्पलेट असे म्हणतात, पॉम्पलेट म्हणतात, आपण साध्या मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. तर हे हेल्प आहे, डोनेशन, किंवा म्हणजे कोणाला तरी मदत पाहिजे आहे. समजा कोणाचं तरी ॲक्सिडेंट झाले आहे, किंवा ते दुर्घटनाग्रस्त आहेत आणि त्यांना मदत पाहिजे आहे, किंवा डोनेशन असतं की अनाथाश्रम आहे त्याला डोनेट करा, अशा पद्धतीचं एक तयार केलेलं पत्रक असतं. किंवा नो प्लास्टिक असं एक साधारणतः जनरल अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, पब्लिक अवेअरनेस, याच्यासाठीचं नो प्लास्टिक, सेव्ह वॉटर, ट्री प्लांटेशन या विषयावरचे असतात. किंवा से नो टू ड्रिंक्स वगैरे या पद्धतीने असतात. किंवा से नो टू मोबाईल, असे काही विषय असतात जे की रिसेंट आपल्या ह्याच्यावर फक्त अवेअरनेससाठी, पब्लिक अवेअरनेससाठी दिलेले असतात. तर मी इथे एक तुम्हाला पत्रक तयार करून दाखवलेलं आहे, अपील एक तयार करून दाखवलेलं आहे. तर हे कोणतं आहे? तर हे आहे सेव्ह वॉटर कॅम्पेन. सेव्ह वॉटर कॅम्पेन. तर मी याला काय केलं, इकडे एक, आणि हे पाण्याचं काय एक ड्रॉप आहे, तो वॉटरचा हे ड्रॉप दोन्हीकडं डिझाईन केलेलं आहे. तसं आपण काही वेगळं आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार या ठिकाणी डिझायनिंग करू शकतो. मग खाली लिहिलं, हे बोल्डमध्ये लिहिलं, मोठ्या अक्षरात लिहिले आणि बोल्ड पण केलेलं आहे. आवर विलेज इज अनाउन्सिंग अ सेव्ह वॉटर कॅम्पेन फ्रॉम 1st to 5th June 2025. थोडक्या शब्दात सांगायचं आहे, कम जॉईन द कॅम्पेन. पण इथे क्वेश्चन मार्क सारखं नाही आहे बरं का, हे ड्रॉप्स आहेत, तर हे थोडंसं आणखी अट्रॅक्टिव्ह तुम्ही करू शकता. याला जसं झिगझॅग अंडरलाईन केली आहे, तसे तुम्ही इथं डबल अंडरलाईन पण करू शकता. डू द फॉलोइंग, याच्यामधला डी हे जास्त मोठा काढलेला आहे की लक्षात राहील की काय काय करायचं आहे. मग आपल्याला ह्या कॅम्पेनमध्ये जायचं म्हणजे तिथं जायचं नाही आहे, तर मग घरीच आपण काय करायचं या अर्थाने इथं दिलेलं आहे, सेव्ह एव्हरी ड्रॉप ऑफ वॉटर. आता या प्रत्येक ठिकाणी हे 1 2 3 4 करण्याऐवजी मी परत इथे वॉटर ड्रॉप्स काढलेले आहेत. यूज इट स्पॅरिंगली, काटकसरीने वापरा. रियूज द वॉटर, यूज इट इफ नेसेसरी. सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ. तर यामध्ये इथं तुम्हाला काहीतरी समजा ट्रीचं, किंवा इथं काही असं ड्रॉट म्हणजे दुष्काळग्रस्त असं काही चित्र काढायचं असेल, तर थोडंसं आपण स्केच किंवा ड्रॉइंग या ठिकाणी करू शकतो. आणि अशा बॉक्समध्ये एक तयार करायचं. असं वाटलं पाहिजे की हे काय आपल्याकडे आलेलं पॅम्पलेट आहे, असं आपल्याला वाटलं पाहिजे एक्झामिनरला. या पद्धतीने हे डिझाईन करायचे. आता यामध्ये सब्जेक्ट्स कोणकोणते येऊ शकतात तुम्हाला, किंवा आपल्या लक्षात कोणते ठेवायचं की ज्याच्यावर आपण हेडलाईन वगैरे म्हणजे बोल्ड अक्षरामध्ये त्याचं टायटल तयार करू शकू. तर हे असे रिसेंट जे सब्जेक्ट असतात ते असतात, स्मोकिंग अँड चिविंग टोबॅको इज इन्व्हिटेशन टू कॅन्सर. त्यानंतर क्लीनलीनेस कॅम्पेन, सेव्ह द अर्थ, आसाम फ्लड रिलीफ फंड रॅली, डोनेट ब्लड. आता इथं आसामच्या ऐवजी दुसरं येऊ शकतं, इथं कोकण येऊ शकतं, नाशिक येऊ शकतं, जसं आपल्याकडे पाऊस आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रात पण येऊ शकतं. ते ॲन्युअल सोशल गॅदरिंग इन्व्हिटेशन कार्ड हे पण येऊ शकतं करण्यासाठी. सेव्ह वाईल्ड लाईफ, हेल्थ इज वेल्थ, ट्री प्लांटेशन,
एज्युकेट गर्ल्स, कारगिल रिलीफ फंड रॅली, नो मोर स्क्रीन टाईम, या पद्धतीने काही सब्जेक्ट असतात. मुळात आपल्याला जर थोडीशी रिडिंगची सवय असेल आणि आपण आत्ता इथून पुढं जरी 2-3 दिवस जरी थोडंसं पेपर बघितलं की कशा पद्धतीने ते अट्रॅक्टिव्हली लिहिलेलं असतं आणि रोज जवळपास म्हणजे पेपरमध्ये येतं किंवा आपल्यासमोर जे कॅलेंडर्स असतात ना, कॅलेंडरवर सुद्धा असे ॲडव्हर्टाईज येतात. तर त्या ॲडव्हर्टाईजकडे थोडंसं जर लक्ष दिलं आपण किंवा नवीन ओपनिंग असतं जसं की दुकानाचं आहे, दवाखान्याचं आहे, एखाद्या काहीतरी शोरूम आहे त्याचं ओपनिंग, असे खूप पॅम्पलेट, ट्युशन क्लासेस यांचे, कॉलेजचे पॅम्पलेट्स असतात. तर हे नेहमी येतात पेपरमध्ये, कॅलेंडरवर असतात, मासिकात असतात, आपल्या याच्यावर ॲडव्हर्टाईज येतात मोबाईलवर, टी व्हीवर. तर हे बघत राहिलं ना तरच आपण हे लिहू शकतो. तर याला लिफलेट पण असं म्हणतात, पॅम्पलेट म्हणतात, लिफलेट, हस्तपत्रक, पत्रक किंवा आपण जे आत्ता म्हणले अपील. तर या पद्धतीने आपल्याला हे राईट डाऊन करायचे आहे आणि अगदी छान याला 4 पैकी 4 मार्क्स मिळू शकतात, इतकं छान आपण बनवू शकतो. परत एकदा लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला सब्जेक्ट कोणता आहे, तो सब्जेक्ट ओळखीचा असेल ना की ते बिनधास्त आपण लिहायला सुरुवात करायची. या पद्धतीने आपण हे अपील रायटिंग करू शकतो. आता 12चे 2 आणखी राहिलेले आहेत, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि मला वाटतं अजून एक आहे. असं एक 2 रायटिंग स्किल आपले राहिले आहेत. तर ते आपण थोड्या दिवसात 2-4 दिवसांमध्ये ते पण आपण पूर्ण करणार आहेत. म्हणजे 11 फेब्रुवारीला पेपर आहे 12चा. त्याच्या आधी हे सगळे रायटिंग स्किल आणि मग आपण कोणते रायटिंग स्किल लिहायचे आहेत याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ होईल. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.